पेरूला पेरूच लागणार की का सोयाबीनला पेरू लागणार नाही. मी उभा आहे नांदरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. हा, हे आमचे शेतकरी कसे असतात ते. या बागेमध्ये साधारणतः 2100 रोपं आहेत. 2100. बाग बघितली तुम्ही तर सगळीकडे समान तुम्हाला वाढ दिसेल. चौकून ऊसाचा बेल्ट आहे. तुम्ही खुश आहात का? खुश. तुम्ही आमचेच रिअल शेतकरी आहेत ना? हो. तुम्हाला माहिती कशावर भेटते? ऑनलाईन. कशा? मोबाईल. म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप. बरं, आम्ही किती महिने झाले बाग लावून? 14 महिने झाले. आणि खुश आहात? एकदम खुश. मनापासून बोला. मनापासून. हा. तर या बागेला साधारणतः आता 2100 झाडं आहेत. किती फळ आहे? 140. आधी किती म्हणलं होता? 60 ते 70. 140 फळे, 100 धरा, 2000 झाडं गुणिले 100 फळ, किती झालं? किती माल झाला? 2 लाख. 2 लाख फोम बसेल याला. साधारणतः या बागेमधून पण आपल्या शेतकऱ्याला 15 ते 20 लाखाचं उत्पन्न भेटेल. आपण एका एकरामध्ये किती उत्पन्नाची हमी देतो? 15 टन किंवा 6 लाखाची आहे. 6 लाखाची ना? आपण जास्त सांगतो का? नाही. कारण की फळ जास्त लागलंय. आता या बागेला 2 लाखाच्या वर फोम बसेल. साधारणतः 250 ते 300 ग्रॅमचं फळ असतं. गुणाकार तुम्हीच करायचा, पैसे बी तुम्हीच मोजायचे. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, आमच्या शेतकऱ्याने या शेतामध्ये पेरूचा साज चढवला आहे, म्हणूनच त्यांचा स्वॅग पण भारी आहे. कपडे चांगले आले ना. शेतकरी बदलायचा आहे, शेतकऱ्याची परिस्थिती बदलायची आहे. तुम्ही खुश आहात ना? खुश आहे. बरं, हे सगळे बघायला आले, तुमचं काय मत आहे बागेबद्दल? 1 नंबर बाग आहे ना? ही बाग बघून आम्ही पण लावणार आहे. लावणार ना? हे हुकारीचं फळ आहे. कसं आहे? पेडा पेडा पेडा